लाल महालात छत्रपती शिवाजी महाराजांचं बालपण गेलं। नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचं पुन्हा एकदा नवीन अशा व्हिडिओमध्ये। तर आज स्टॉपचा विषय काही तर युनिक तुम्हाला दाखवण्यासाठी आपण चाललेलो आहे कराडला। तर आता कोण कोण निघाल तुम्हाला दाखवतो। इकडे बघा स्वप्नील आहे, इकडे बाबू आणि इकडे आबी आहे आणि इकडे आपला अंधारात न दिसणारा कार्यकर्ता क्या बोला तुम्ही विवेक कडवे। शंभक सल्लो। तर काही तर असं युनिक तुम्हाला दाखवण्यासाठी आपण चाललेलो आहे। तर आता गाड्या बिड्या आल्या तर आपण चाललोय, जातोय थोड्या वेळात तुम्हाला पोहोचतो डायरेक्ट तुम्हाला तिथे गेलो। वाह क्या बात है। सगळ्यांनी टाळ्या वाजून गणपतीचं स्वागत करायचं आहे आणि आशीर्वाद घ्यायचा आहे। तुम्ही मोठे नशिबान आहात की गणपती बाप्पांनी उभे राहून आशीर्वाद दिलेला आहे। क्या बात आहे, धन्यवाद। आपण आपला अमूल्य वेळ खर्च करून आमचे डेकोरेशन पाहण्यासाठी आलात त्याबद्दल दोन विषय हार्ड आहे। तर मित्रांनो आपण भूत बघण्यासाठी इकडे एवढा लांब आलेलो आहे, बघू शकता। बघितलं मित्रांनो, भूत टांगलेला आहे। आता दुसरा सेकंड शो आपण बघायला भूताचा।
मित्रांनो कसं आहे, कराडमध्ये खूपच मोठा विषय चालू आहे. आता बघितलं आपण दोन म्हणजे पुतळा अड्डा आपण असं बघितलेला आहे. तर अजून आपण बघूया अजून काय देखाव आहे गणपतीचे. मंडळ यंदा 71व्या वर्षात पदार्पण करीत आहे. वेगवेगळ्या ज्या लाल महालात छत्रपती शिवाजी महाराजांचं बालपण गेलं, तोच लाल महाल काबीज करून औरंगजेबाचा मामा शाहिस्ते खान त्या लाल महालाला नागासारखा विळखा घालून बसला होता. ज्या पुण्यभूमीवर शिवरायांनी सोन्याचा नांगर फिरवला होता, त्याच पुण्यावर वळवंट फिरवण्याचं स्वप्न शाहिस्ते खान बघत होता. कारण त्याच वेळी स्वराज्याचे धनी छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळ्यावर सिद्धी जोहरच्या वेढ्यात अडकले होते. म्हणूनच खानाचं फावलं होतं. लाल महालात बसलेल्या शाहिस्ते खानाला रोखण्यासाठी, पुण्याचा सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी आणि लाल महाल मुक्त करण्यासाठी शिवरायांना सिद्धीच्या वेढ्यातून बाहेर पडणं फार गरजेचं होतं. एकीकडे शिवाजी राजे, बाजीप्रभू आणि 600 बांदल मावळे पन्हाळ्यावरून निसटण्याचा बेत आखू लागले. तर दुसरीकडे भाऊसाहेब आदेश द्या पुतस्त. आता जाऊन जातो गनिमावर. होय, दिसल तिथं बनेल कापा, मोर्चे बांधा आणि तोफा तयार ठेवा. इशारा केला की बार बाबा. मित्रांनो हे आमचं कराड. तर मित्रांनो तुम्ही आता बघितलं कराडमध्ये खूप असं काही स्पीड चालू ताजा बघला असं सगळं असं देखावं चालू आहे आणि खूपच भारी वाटते असं बघून. आणि कराडामध्ये खूप असं म्हणजे मस्त वाटतं सगळं बघून. तर हे सगळं आपल्या यूट्यूब चॅनलवरती बघायला भेटेल. आणि व्हिडिओ कसा आला एक कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.